माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी मतदान केंद्रावर झालेलं मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया ही योग्य पद्धतीने झालेली असून इथे फेरमतमोजणीचा प्रश्नच येत नाही, असं निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ईव्हीएम मशीनवरील निकालाबाबत संशय व्यक्त होत असताना माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी विधानसभा निकालानंतर पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली. यासाठी बॅनर, मतपत्रिका, प्रचार यंत्रणा गावकऱ्यांनी सज्ज केली. याची चर्चा राज्यभर पसरली. दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी इथं एकूण झालेलं मतदान आणि मतमोजणी याची प्रक्रिया योग्य रीतीने झाली आहे. त्यामुळं इथे कोणत्याही फेरमतमोजणीचा प्रश्न येत नाही, असं निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी स्पष्ट केलं आहे. मार्कडवाडी या माळशिरसमधल्या एका गावामध्ये मतमोजणीच्या अनुषंगाने काही बातम्या प्रसारित होत आहेत. त्या दृष्टीनं मी आज खुलासा करत आहे. मार्कडवाडी ग्रामस्थांनी परवा तहसीलदार यांच्याकडे चाचणी मतदान आणि एक्झिट पोल घेण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा तऱ्हेची लेखी मागणी केली होती. वस्तुतः मतमोजणीची प्रक्रिया दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पार पडली. त्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे. त्यानंतर चाचणी मतदानाची आणि एक्झिट पोलची मागण्यासाठी शासकीय यंत्रणेची मागणी करणं हे अत्यंत गैरलागू आहे. याशिवाय अशा प्रकारची चाचणी मतदानाची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही आहे. चाचणी मतदान हे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान काही शंका उद्भवल्यास घेण्याची वेगळी तरतूद आहे. परंतु अशा प्रकारची ग्रामस्थांकडनं मागणी आली, त्यामुळे त्याला कुठलाही कायदेशीर बेस नसल्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही विहित पद्धतीनं माननीय निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचं पालन करून पूर्ण करण्यात आलेली आहे.